हवेमधील उष्णता प्रचंड वाढत चालली आहे आणि त्यामुळे सतत काही ना काही थंड प्यावंसं आणि खावंसं वाटतं. म्हणूनच आज मी तुम्हाला लिंबू मसाला सरबत कसं बनवायचं हे दाखवणार आहे. उन्हाळा म्हटलं की घरोघरी लिंबू सरबत तर केलंच जातं. पण हे साधं लिंबू सरबत बनवण्यासाठी फार वेळसुद्धा लागतो आणि जसजसा उन्हाळा वाढत जाईल तसतसे लिंबूसुद्धा महाग व्हायला सुरुवात होतील. म्हणून आज मी तुम्हाला फक्त 4 ते 5 लिंबांचा वापर करून अगदी महिनाभर टिकणारं मसाला लिंबू सरबत कसं बनवायचं ते दाखवणार आहे. एकच मसाला आपण तयार करणार आहोत आणि त्या मसाल्यापासून 3 विविध प्रकारे हे आपण सरबत तयार करणार आहोत. एकदा हा मसाला आणि हे सिरप तुम्ही तयार करून ठेवलं तर उन्हाळा संपेपर्यंत 3 महिने अजिबात खराब होत नाही. साधं लिंबू सरबत तर सगळेच पितात, पण आज आपण जो मसाला तयार करणार आहोत त्या मसाल्यामुळे सरबताची चव तर वाढेलच, त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढण्यास मदत होईल. चला तर मग लगेचच पाहूया ताजं तवानं करणारं थंडगार आणि पाचक लिंबू मसाला सरबत कसं बनवायचं. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. सर्वात आधी आपण लिंबू सरबतसाठी लागणारा मसाला कसा तयार करायचा ते बघूया. त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे भरून जिरं घालायचं आहे. हे जिरं 2 मोठे चमचे आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर 14 ग्रॅम एवढं जिरं घेतलं आहे. त्यानंतर 2 इंच दालचिनीचे तुकडे करून घालायचे आहेत. सोबतच एक मोठा चमचा भरून बडीशेप घालायची आहे आणि ही वजनामध्ये 7 ग्रॅम एवढी आहे. त्यानंतर एक मोठा चमचा भरून काळी मिरी घालायची आहे, ही सुद्धा 7 ग्रॅम एवढी घेतली आहे. आणि सर्वात शेवटी एक मोठा चमचा भरून हिरवी वेलची आणि वजनामध्ये 7 ग्रॅम एवढी हिरवी वेलची घालायची आहे. आता गॅसची आच मंद ठेवायची आणि मंद आचेवर हे सर्व जिन्नस आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यामधून हलका हलका सुगंध बाहेर यायला पाहिजे एवढंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त करपवायचं नाही, नाहीतर मसाल्याचा कडवटपणा वाढू शकतो. 2 मिनिटाच्या आतमध्येच हलकासा यामधून सुगंध बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. हलकेसे हे पदार्थ गरम झाले आहेत. आता लगेचच गॅस बंद करायचा आणि हे भाजलेले सर्व जिन्नस एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. आता आपण लिंबू सिरप कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी पुन्हा एकदा गॅसवर तोच पॅन मी गरम करत ठेवला आहे आणि ह्यामध्ये अर्धा किलो एवढी आपल्याला साखर घालायची आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही खडी साखरसुद्धा वापरू शकता. त्यानंतर ह्यामध्ये पाव लिटर एवढं पाणी घालायचं आहे. जेवढी साखर त्याच्या अर्धं आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 किलो जर तुम्ही साखर वापरली तर अर्धा लिटर एवढं आपल्याला पाणी वापरायचं आहे. आता गॅस चालू करायचा आहे आणि गॅसची आच मंद ठेवून पूर्णपणे ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. गॅस एकदम मोठ्या आचेवर ठेवायचा नाही किंवा मध्यम सुद्धा नाही. मंद आचेवर व्यवस्थित आपल्याला साखर विरघळवून घ्यायची आहे. एकीकडे साखर विरघळते आहे तोवर आपण जे भाजून घेतलेले जिन्नस आहेत ते सगळे जिन्नस मिक्सरमध्ये घालायचे आहेत आणि त्यामध्ये 3 मोठे चमचे भरून काळं मीठ घालायचं आहे आणि वजनामध्ये हे 45 ग्रॅम एवढं घेतलं आहे. आता हे या मिठासोबत आपल्याला सर्व जिन्नस मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता मी सर्व जिन्नस बारीक वाटून घेतले आहेत. अशीच एकदम बारीक फाईन पूड तुम्हाला करायची आहे. अजिबात दरदरीत जास्त ठेवायचं नाही. इथे आपला सरबतासाठीचा मसाला तयार आहे. ह्यालाच हिंदीमध्ये शिकंजी मसाला सुद्धा म्हणतात. आता हा मसाला एखाद्या हवाबंद बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचा आहे. एकदा हा मसाला तुम्ही बनवून ठेवलात की कोणत्याही सरबतामध्ये याचा वापर तुम्ही करू शकता किंवा सिरप न बनवता फक्त मसाल्यापासून सरबत तयार करू शकता. ते कसं करायचं हे तुम्हाला पुढे जाऊन मी सांगते. हा मसाला बनवून ठेवला हवाबंद डब्यामध्ये की 3 महिने अजिबात खराब होत नाही. मसाला तयार होईपर्यंत आपली साखरसुद्धा व्यवस्थित अशी विरघळली गेली आहे. पूर्णपणे साखर विरघळवून घ्यायची. 1 तारे 2 तारे अजिबात पाक करायचा नाही. असा गुलाबजामसारखा चिकट पाक जाडसर तयार झाला की लगेचच ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला आहे तो घालायचा आहे. पण हा मसाला पूर्ण घालायचा नाही. 1 किलो साखरेसाठी हा मी मसाला बनवला आहे. ह्यातला अर्धाच मसाला इथे मी वापरणार आहे. आणि उरलेला अर्धा मसाला असाच ठेवणार आहे. जेव्हा केव्हा मला वाटेल तेव्हा मी ह्याचं सिरप पुन्हा बनवू शकते. आता या साखरेच्या पाकामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही. पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायचं. असं एकजीव झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि हे सिरप आता इथे तयार आहे ते पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे.
एकीकडे साखरेचा पाक गार होत आहे तोपर्यंत आपण लिंबू कापून घेऊया. इथे मी मोठ्या आकाराची 4 लिंब घेतली आहेत आणि वजनामध्येही 300 ग्रॅम एवढी आहेत. आता ही लिंब आपण कापून घेऊया आणि त्याचा रस काढून घेऊया. रस काढताना मात्र भांडं पूर्णपणे कोरडं आहे ना याची खात्री करून घ्यायची. म्हणजे आपलं हे सिरप अगदी 2 ते 3 महिने आरामात टिकतं. इथे मी घेतलेल्या सर्व लिंबांचा रस काढून घेतला आहे आणि वजनामध्ये हा 160 ते 170 ग्रॅम एवढा भरला आहे. आता जे आपण साखरेचा पाक मसाला घालून तयार केलेला तो पूर्णपणे गार झाला आहे. यामध्ये हा लिंबाचा रस घालायचा आहे आणि व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा. पूर्णपणे एकजीव झाला पाहिजे अशा रीतीने मिक्स करून घ्यायचा आहे. गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता सुरुवातीला कशी कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ होती त्यापेक्षा थोडासा दाटसर पाक बनला आहे. लिंबाचा रस पूर्णपणे एकजीव करून झाल्यावर तुम्हाला काहीसा असा रंग दिसेल. सुरुवातीला अगदी काळपट होता, पण लिंबाचा रस व्यवस्थित जेव्हा एकजीव होतो, तेव्हा या पद्धतीने त्याला रंग येतो. इथे आपलं लिंबूचं मसाला सिरप तयार आहे. पण हे असंच आपल्याला स्टोअर करून ठेवायचं नाही, तर एखाद्या गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं. इथे मी चहाची गाळणी असते त्याचाच वापर केला आहे. कारण पावडर आपण अगदी बारीक तयार केलेली, त्याची जाडसर पूड राहू शकते किंवा लिंबाचा रस जो पिळून घेतलेला त्यामध्ये बियासुद्धा जाण्याची शक्यता असते. तर आपल्याला संपूर्ण असं गाळून घ्यायचं आहे. इथे अशाच पद्धतीने थोडं थोडं करून संपूर्ण सिरप मी गाळून घेणार आहे. इथे आपलं लिंबू मसाला सरबत तयार आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता किती मस्त दाटसर आली आहे. आता एखादी काचेची बरणी घ्यायची आणि ह्यामध्ये हे सिरप भरून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 महिने अगदी आरामात टिकतं. एवढं टिकतच नाही, त्याआधीच संपून जातं. इतकं अप्रतिम चवीचं हे सरबत तयार होतं. आता तयार केलेल्या सिरपपासून आपण 2 प्रकारे सरबत कसे बनवायचे ते बघूया. त्यासाठी ग्लासामध्ये फक्त 2-2 मोठे चमचे भरून एवढं सिरप घालायचं आहे किंवा चवीनुसार प्रमाण वाढवू शकता तुम्ही. त्यानंतर यामध्ये काही पुदिन्याची पानं मी बारीक अशी हाताने चुरून घेतली आहेत, ती घालणार आहे. त्यानंतर भिजवलेला सब्जा असेल तुमच्याकडे तर आवर्जून घाला. 1-1 चमचा सब्जा यामध्ये मी घालणार आहे आणि त्यानंतर यामध्ये थंडगार असं फ्रीजमधलं किंवा माठामधलं पाणी घालायचं आहे. तुम्हाला बर्फाचे खडे घालायचे असतील तर घालू शकता. इथे आपलं पाण्यातलं लिंबू मसाला सरबत तयार आहे. आता दुसऱ्या प्रकारे सरबत तयार करूया ते म्हणजे सोड्यातलं. त्यासाठी पुन्हा एकदा थोडा थोडा भिजवलेला मी सब्जा घालणार आहे आणि त्यामध्ये क्लब सोडा वॉटर घालायचं आहे. याने इतकी अप्रतिम चव येते. तुम्ही गाड्यावर जे लेमन सोडा पिता ना त्याचीच चव या सरबताला येते. त्याच्याहून दुप्पट चवीचं हे सरबत लागतं. हे सरबत आणखीन सुंदर दिसण्यासाठी यामध्ये वरून एक एक लिंबाचं स्लाइस मी घालणार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? लिंबू सरबत सिरप बनवण्याची पद्धत आणि त्याचा मसाला बनवण्याची पद्धत कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा. प्रेषितच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा मसाला तुम्हाला जर सिरपसाठी वापरायचा नसेल तर काय करायचं, ग्लासामध्ये पाणी किंवा सोडा घ्यायचा, त्यामध्ये हा थोडासा मसाला घालायचा, साखर घालायची आणि एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा. नेहमी लिंबाचं सरबत आपण करतो त्याच पद्धतीने अशा पद्धतीने सिरप न करता मसाला लिंबू सरबत तुम्ही बनवू शकता. म्हणजे सिरप तुम्हाला करायचं नसेल तर फक्त मसाला बनवून ठेवलात तरी देखील चालेल. या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की करून बघा. अतिशय अप्रतिम सरबत तयार होतं. एकदा हे सिरप तुम्ही बनवून ठेवलं आणि त्यानंतर सरबत केल्यानंतर कसं झालं हे कमेंट करून सांगायला मला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.